श्री स्वामी समर्थ. इन्व्हेस्टमेंटचा चौथा पार्ट आहे तो म्हणजे इक्विटी इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच भारतीय शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करून त्याच्यामधून वेल्थ क्रिएट करू शकतो. तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून एक चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर घेतले आपण, तर ते शेअर्स भविष्यामध्ये त्या कंपन्यांनी जर चांगलं काम केलं, चांगलं उत्पन्न मिळवलं, चांगला नफा मिळवला, तर तो त्या नफ्याचा आपल्याला पाठ होता येतं आणि त्याच्यातून कुठेतरी त्या शेअरची व्हॅल्यू ती वाढत जाते आणि त्याच्यातून आपली वेल्थ क्रिएट होते. मित्रांनो, लाँग टर्ममध्ये पाहायला गेलं की 10 ते 12 ते 13-14% मॅक्झिमम हे शेअर मार्केटमधून आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर तिथून लोकांना रिटर्न्स मिळालेले आहेत. त्याच्यामुळे हल्ली बऱ्याच जणांचा कल हा वाढत चाललेला आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे. तुमच्याकडे जर ते स्किल नसेल तर नक्कीच SIP म्हणजेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत आणि त्या स्कीममध्ये तुम्ही जर पैसा गुंतवला तर नक्कीच तुमची वेल्थ चांगल्या प्रमाणे क्रिएट होऊ शकते. आणि लाँग टर्म कंपाऊंडिंग जर पाहिलं आपण तर नक्कीच कंपाऊंडिंगच्या इफेक्टमुळे तुम्ही जर हळूहळू पैसे गुंतवत गेला वेगवेगळ्या टप्प्यांवरती, SIP ज्याला की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतो, SIP जर केली म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये जे चढ उतार येतात त्याच्यामध्ये तुमचं बाईंग होतं आणि कुठेतरी एक छान पद्धतीचं ॲव्हरेज होऊन तुम्हाला दीर्घकालीन चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तर ह्याच्यामध्ये तुमचा हॉरिझॉन कमीत कमी 10 वर्षाचा असला पाहिजे, तर आणि तरच कुठेतरी ह्याच्यातून चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. कारण की जर शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर कदाचित तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉसही होऊ शकतो. जर तुमचा लाँग टर्म हॉरिझॉन असेल तर आणि तरच हा एक चांगला ऑप्शन तुमच्याकडे आहे. आणि लाँग टर्ममध्ये ह्याच्यातून वेल्थ जी क्रिएट होते ती जबरदस्त प्रकारची वेल्थ क्रिएट होते. त्याच्यामुळे नक्कीच ह्याच्यामध्ये दम आहे इक्विटीमध्ये. इक्विटी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस जे आहेत ते आपल्या शेअर मार्केट NSE आणि BSE या 2 निर्देशांकांवरती लिस्टेड असतात त्या कंपन्या, आणि त्या कंपन्यांचे शेअर तुम्ही कोणाकडून तरी विकत घेता किंवा एखादी नवीन कंपनी येत असेल, ती लिस्ट होत असेल, तर त्या नवीन कंपन्यांचे शेअर्स तुम्ही सुरुवातीलाच घेऊ शकता. जर त्या कंपनी भविष्यामध्ये चांगलं केलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट्स तुम्हाला होतो, तो तुम्हाला डिव्हिडंड्स आणि बोनस शेअरच्या स्वरूपात मिळू शकतो. तर असं आहे इक्विटी. ह्याच्यामध्ये रिस्क आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडेसे रिटर्न्स पण जास्त आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे होते 4 प्रकार गुंतवणुकीचे आपण जे पाहिले. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की